काय तुम्हाला माहिती आहे की बहुतांश महिलांना केवळ शारीरिक संबंधांपेक्षा मुखमैथुन आणि पूर्वक्रीडा का जास्त आवडते? त्यांची ही इच्छा जास्त का असते? चला तर मग यामागचं खरं वैज्ञानिक आणि भावनिक कारण आज आपण जाणून घेऊया. नमस्कार सर्वांना, मी आहे डॉक्टर नमिता पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की महिलांना मुखमैथुन जास्त का आवडते किंवा ते याची जास्त इच्छा आणि मागणी का करतात. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ खूप छोटी पण अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी एकच विनंती आहे, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर रोज बघायचे असतील आणि तेही अगदी मोफत, तर सबस्क्राईब करण्यात अजिबात कंजूशी करू नका. खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. पुरुषांचे आणि महिलांचे समाधान. बघा, पुरुषांचे जे समाधान आहे ते शारीरिक संबंधांशी जोडलेले असते. म्हणजेच जेव्हा ते प्रत्यक्ष संबंध ठेवतात तेव्हा त्यांना अंतिम समाधान मिळते. परंतु महिला जोडीदाराच्या बाबतीत केवळ शरीर संबंधाने त्यांना ते समाधान मिळत नाही. शरीर रचना आणि उत्तेजना. पुरुषांचा जो गुप्त भाग आहे, जो समाधानाचा मुख्य भाग आहे, तो बाहेर असतो. पण महिलांच्या बाबतीत ज्या भागातून त्यांना सर्वात जास्त समाधान मिळते तो भाग तुम्ही बाहेरून बघू शकता आणि स्पर्श करू शकता. योनीच्या आतील भागाला तुम्ही बाहेरून स्पर्श करू शकत नाही. हो, बोटाने तुम्ही करू शकता, पण ते तुम्ही पाहू शकत नाही. ज्या भागाला तुम्ही पाहू शकता, महिलांना सर्वात जास्त उत्तेजना त्याच भागातून मिळते. म्हणूनच महिला मुखमैथुनाला इतके जास्त प्राधान्य देतात, पसंत करतात आणि त्याची इच्छा ठेवतात. पुरुषांचा सर्वात जास्त उत्तेजित होणारा भाग त्यांच्या लिंगाचा पुढचा भाग असतो, पण महिलांचा सर्वात जास्त उत्तेजित होणारा भाग योनीची आतील भिंत नाही, तर तो भाग आहे जो वरच्या बाजूला असतो, ज्याला आपण योनी शिश्न म्हणतो. होय, तो एक प्रकारे महिलांचा मुख्य उत्तेजक भागच आहे आणि त्याला तुम्ही बाहेरून स्पर्श करू शकता. जेव्हा महिला उत्तेजित होते तेव्हा वाटाण्याच्या दाण्यासारखा तो भाग तुम्ही तुमच्या हातावर किंवा चेहऱ्यावर जाणवू शकता आणि साहजिकच यामुळे योनीचे जे बाहेरील ओठ असतात त्याला उत्तेजित केले जाते. मुखमैथुनाचे महत्त्व आणि काळजी. जे पुरुष आपल्या महिला जोडीदाराच्या समाधानासाठी त्यांच्या संमतीने हे करतात त्यांचे मी खरंच कौतुक करेन. पण अशावेळी महिलांनी आपल्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. खाजगी भागाची स्वच्छता राखली गेली पाहिजे, अन्यथा पुरुष जोडीदाराला संसर्ग होऊ शकतो. पण ह्या दोन्हींच्या बाबतीत मुखमैथुनाचे महत्त्व महिलांसाठी जास्त असते, कारण त्यांना 80% समाधान याच उत्तेजनेतून मिळते. प्रत्यक्ष शरीर संबंधाचा भाग फक्त 20% उरतो, तोही तेव्हा जेव्हा त्यांना आधीच 80% समाधान मिळालेले असते. म्हणजेच तुम्ही त्यांना आधीच उत्तम प्रकारे उत्तेजित केले आहे. प्रत्यक्ष शरीर संबंधाची योग्य वेळ. आता ती वेळ असते जेव्हा दोघांचेही स्खलन व्हावे, पुरुष जोडीदार आणि महिला जोडीदार दोघांचेही. त्यावेळेस प्रत्यक्ष शरीर संबंध महत्त्वाचे असतात. 2 ते 5 मिनिटांच्या कृतीमध्येच दोघेही स्खलित होतात. किंवा बरेच जोडपे असेही असतात जे संबंध ठेवूच इच्छित नाहीत, कारण त्यांना मूल नको असते किंवा बाळंतपणाच्या टप्प्यात शरीर संबंध त्यांच्यासाठी वेदनादायक ठरू शकतात. अशा वेळी दोघेही मुखमैथुनाला पसंती देतात आणि जर पुरुष जोडीदाराने उत्तम साथ दिली तर महिला जोडीदार याचा खूप चांगला आनंद घेऊ शकतात. प्रायोजित माहिती. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एका उत्पादनाबद्दल सांगू इच्छिते. जर तुम्हाला लवकर पडण्याची किंवा शीघ्रपतनाची समस्या असेल, तुम्ही जास्त काळ टिकू शकत नसाल, न तुम्ही स्वतः समाधानी होत असाल, न तुमच्या महिला जोडीदाराला समाधानी करू शकत असाल, तर तुम्ही झोटिक कॅप्सूलचा वापर करू शकता. हे एक आयुर्वेदिक उत्पादन आहे जे तुमची लवकर पडण्याची समस्या वेगाने दूर करण्यास मदत करते. यामध्ये अश्वगंधा, सफेद मुसळी, अकरकरा, शतावरी, कौंच बीज, शिलाजीत, सलाम पंजा, गोक्षुरा, काळी मुसळी, त्रिवंग भस्म आणि सुवर्ण भस्म यांसारखे घटक टाकले गेले आहेत जे तुमची समस्या वेगाने सोडवण्यास मदत करतात. सोबतच हे तुमची अतिसंवेदनशीलता कमी करण्यासही मदत करते. जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल, तुम्ही तिथे पाहू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करूनही तुम्ही याची ऑर्डर देऊ शकता. चला व्हिडिओकडे वळूया. स्तनांची उत्तेजना. जर मी उत्तेजना किंवा मुखमैथुनाबद्दल बोलले तर महिला स्तनांची उत्तेजना तोंडाने दिल्यास खूप आनंद घेतात.
एक पुरुष जोडीदार हाताने जेवढी उत्तेजना देतो त्यापेक्षा जर तो तोंडाने आपल्या महिला जोडीदाराला उत्तेजना देत असेल तर महिला त्याला जास्त पसंत करतात, जास्त उत्तेजित होतात आणि शांतही लवकर होतात. महिलांना हे समाधान जास्त जाणवते आणि त्या हे आतून अधिक अनुभवू शकतात. केवळ शरीर संबंध पुरेसे नाहीत. या व्यतिरिक्त जर पुरुष जोडीदाराने तोंडाने साथ दिली, त्यांच्या खाजगी भागाला स्पर्श केला, तर अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे आणि बऱ्याच महिलांनी सांगितले आहे की त्यांना नंतर प्रत्यक्ष शरीर संबंधाची गरजच भासली नाही. त्या फक्त आणि फक्त आपल्या पुरुष जोडीदारासाठी प्रत्यक्ष संबंधाला होकार देतात. म्हणूनच महिलांच्या बाबतीत मुखमैथुन जास्त महत्त्वाचे ठरते. आता बरेच पुरुष असे असतात जे मुखमैथुनाचा कधी विचारच करत नाहीत. त्यांना वाटते की अरे भावांनो, जेव्हा आमचे हत्यार इतके मजबूत आहे तर मग आम्ही तोंडाने एवढी मेहनत का करावी. पण मित्रांनो, गोष्ट ही आहे की तुमचे हत्यार तेव्हाच काम करते जेव्हा लोखंड पूर्णपणे गरम असते. आणि लोखंड गरम करण्यासाठी उत्तेजना खूप महत्त्वाची असते आणि यामध्ये तुमचे तोंड खूप महत्त्वाची भूमिका बजावते. बरेच पुरुष खूप संकोच करतात की मी हे करू की नको, मी चांगल्या प्रकारे करू शकेन का. ते स्वतः लाजतात की माझी महिला जोडीदार काय विचार करेल. अशा बऱ्याच महिला असतात ज्यांनी आयुष्यभर शारीरिक संबंध तर केले, पण आजपर्यंत कदाचित त्यांच्या पुरुष जोडीदाराने त्यांच्या योनीला हात सुद्धा लावला नसेल. अनेक जोडप्यांनी असेच आयुष्य घालवले आहे आणि मी असे म्हणत नाहीये की ते खुश नाहीत, ते त्यांच्या जागी खुश आहेत. पण ज्या महिलांना मुखमैथुनाबद्दल माहिती आहे, ज्या आतून त्याची इच्छा ठेवतात, त्यांना वाटते की त्यांच्या जोडीदाराने हे करावे. अनेक मुली लपून छपून मुखमैथुनाचे व्हिडिओ बघतात. अनेक महिला अशा असतात ज्या लग्नानंतरही स्वतःला उत्तेजित करण्यासाठी हातांचा वापर करतात, जे कदाचित त्यांच्या पतीला आयुष्यभर कळतही नाही. पण इथे महिलांच्याही काही चुका असतात. जर तुम्हाला मुखमैथुन इतके आवडते तर तुम्ही तुमच्या पुरुष जोडीदारासोबत यावर चर्चा करा. त्यांना सांगा, तुमचे पती काही अंतर्यामी थोडेच आहेत की त्यांना आपोआप कळेल की अरे, माझ्या जोडीदाराला मुखमैथुन खूप आवडते. जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कदाचित समजणार नाही. बरेच पुरुष पुढाकार घेतात आणि महिलांना विचारतात की काय मी हे करू, आणि मग ते पुढे जातात. काही लोक विचारत नाहीत पण इशाऱ्याने समजून जातात की मी हे करणार आहे आणि मग ते पुढे जातात. दोघेही आनंद घेतात. काही गोष्टी बोलल्या जात नाहीत, त्या समजवल्या किंवा समजून घेतल्या जातात. पण सर्वांच्या बाबतीत हे सारखे नसते. काही प्रकरणात आपल्याला धाडसी होऊन चर्चा करावी लागते आणि मी नेहमी जोडप्यांना हाच सल्ला देते की तुम्ही गोष्टींवर चर्चा करा. बाहेर जाऊन संबंध बनवण्यापेक्षा त्याच गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरच्या जोडीदारासोबत बोलून सोडवल्या तर नाते अधिक मजबूत बनतं. अनेक महिला जोडीदार अशा असतात, मी तुम्हाला सांगतेय, आणि अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालं आहे की त्यांना आतून इच्छा असते पण त्या आयुष्यभर आपल्या पुरुष जोडीदारासमोर याचा खुलासा करू शकत नाही. काही महिला पतीसमोर बोलू शकत नाहीत आणि मग बाहेर संबंध बनवून या गोष्टी करून घेतात. तर सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आजचा मुख्य मुद्दा हाच होता की महिला मुखमैथुनाला इतके प्राधान्य का देतात, आणि त्यामागचे कारण आहे उत्तेजना. ज्या महिला जास्त इच्छा ठेवतात त्यांच्या शरीराला याची जास्त गरज असते, कारण महिलांना गरम व्हायलाही वेळ लागतो आणि थंड व्हायलाही वेळ लागतो. म्हणूनच मुखमैथुन आणि उत्तेजना ही महिलांच्या समाधानाची मुख्य गुरुकिल्ली आहे.